बालपणीचा काळ म्हणशील तर दोज वेअर द गोल्डन डेज. मी चंद्रपूर जिल्ह्यातल्या नवरगाव नावाच्या गावी होतो. ओके. आणि ते गाव झाडीपट्टी ऐकलंयस का तू? झाडीपट्टीला रंगभूमी आहे तिथे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये ओके. खूप छान थिएटर होतं. आणि ग्रामीण याच्यातले लोक, मोस्टली शेतकरी लोक, अच्छा. त्यांचं पीक निघालेलं असतं आणि त्यानंतर पुढचा पाऊस येतपर्यंत एक मध्ये एक गॅप असते. तर त्या गॅपमध्ये शंकरपट म्हणजे बैलांच्या शर्यती आणि नाटकं हे खूप जास्त होतात तिथे. अच्छा. तर तो वेळ त्यांनी सत्कारणी लावलेला असतो त्यांच्या. तर तो जो सीझन असतो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, या ह्याच्यात आमच्या गावात पण नाटकं व्हायची, भजनं, गुरुदेव सेवा मंडळाची भजनं. आणि शाळा खूप छान, त्यात वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज होत राहायच्या. तर त्याच्यामुळे बालपण असं समृद्ध होतं. गावात वाचनालय, मोठ्या 2 बहिणी आणि घरात एकूण वाचनाचं वातावरण. तर हे सगळं जमा होत होती, एक पुंजी साठल्या जात होती आणि माझ्याकडे. मग तू सुद्धा लहानपणी भजनं म्हणा किंवा ह्या हो, हो. नाटकांमध्ये याच्यात वगैरे काम करत हो, होतास? ॲक्टिव्ह वाह! पार्टिसिपेशन असायचं, कारण बाबा नाटकात काम करायचे अच्छा. बेसिकली. हां, फक्त ते गावातलं असायचं त्याच्यामुळे. बरोबर. आणि ती सगळी पुंजी घेऊन मी जे काही करायचं ते करू शकलो आहे. तर मला ते खूप छान वाटतं.